तुम्हाला सुद्धा दातासंबंधी काही समस्या आहेत का? हिरड्या दुखत आहेत, कीड लागलेली आहे किंवा मग दातांवरती पिवळेपणा आलेला आहे. अशा बऱ्याच दातां रिलेटेड जर तुम्हाला काही समस्या असतील तर त्यासाठी फक्त तुम्हाला किचनमध्ये जायचं आहे आणि किचनमधून तुम्हाला फक्त घ्यायचे आहे अद्रक. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. काय असतं ना, हे जे अद्रक म्हणजे आले हिरड्या मजबूत करत असतं आणि जळजळसुद्धा प्रतिबंधित करतात. त्याचबरोबर प्लेग काढून टाकण्यास आणि पोकळी टाळण्याससुद्धा मदत करतं. त्यामुळे कच्चे आले आज आपण या रेमेडीसाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्ही कच्चा अद्रक जी आहे ती चघळली तर काही संसर्ग किंवा पोकळी किंवा हिरड्यांना आलेली सूज जी आहे ती टाळल्या जाते. अद्रकीमध्ये जिंजेरॉल नावाचं आणि त्याचबरोबर रॅफिनोज नावाचं एक मुख्य घटक असतं जे की प्लेग काढून टाकण्यास खूप मदत करत असतं. सो आपल्याला काय करायचं आहे, एक छोटासा अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे. बऱ्याचदा आपल्याला आता दातासंबंधी खूप समस्या जाणवत आहेत आणि त्यासाठी मग आपल्याला डेंटिस्टकडे जावं लागतं. त्याचबरोबर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे फार लक्ष देतो पण दातांकडे जास्त लक्ष देत नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही या छोट्या छोट्या स्टेप फॉलो केल्या, त्याचबरोबर तुम्हाला दातांसंबंधी काही समस्या असतील तर त्यासोबत हा जो काही आपण रेमेडी शेअर करतो किंवा उपाय शेअर करतो हा केला तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. अगदी छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे, त्याची साल काढून घेतली आहे आणि आपल्याला ते आता किसणीने किसून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं आहे की अक्कलदाढ यायला लागली की तिथे दुखतं, मग तिथे काय करायचं आहे किंवा मग बऱ्याचदा आपले हिरड्या जे असतात तिथे सूज आलेली असते किंवा बऱ्याचदा आपण काही आंबट खाल्लं तर असा आंबूसपणा येतो किंवा मग कधी आंबट नाही खाल्लं तरीसुद्धा आंबूसपणा येतो. मग अशा वेळेस सगळ्यांवरती हा एक बेस्ट उपाय आहे. अद्रकीचा तुकडा आपण ग्रेट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी अद्रक आहे हिचा ना रस काढून घ्यायचा आहे. आपण हे फक्त 2 व्यक्तीसाठी ॲट अ टाईम बनवत आहोत. जेव्हाही तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेव्हा तुम्ही हे फ्रेशली बनवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ थोडाही तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर इकडे मी गाळणीचा वापर करून अशा पद्धतीने त्याचा रस काढून घेते आहे आणि ह्या आल्याच्या रसामध्ये ना प्रिझर्वेटिव्ह नसतात आणि त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ खूप कमी असते. त्यामुळे आपल्याला ना अगदी फ्रेशच ही रेमेडी करायची आहे. पण जर तुम्ही हे 24 ते 48 तास जर फ्रीजमध्ये ठेवलं तर टिकूसुद्धा शकतं, पण जास्त दिवस तुम्हाला हे करायचं नाही. त्यामुळे फ्रेशच जे आहे ते करा. त्याचबरोबर ही जी आल्याची आपण रस काढलेला आहे हा अगदी थोडा आपल्याला लागणार आहे, जास्त घ्यायचा नाही. तुम्ही आलं किसूनसुद्धा घेऊ शकता, पण किसून घेतलं तर काय होईल, मग जेव्हा आपण हे ब्रश करणार तेव्हा ते आल्याचे पीसेस येईल ना, त्यामुळे रस हा ठीक आहे म्हणून आपण इकडे रस घेतला आहे. तिथे घालायचं आपल्याला थोडंसं मीठ. तर काय होतं ना, इकडे मी हिमालयाचं पिंक सॉल्ट घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला असा कलर दिसतोय, पण इकडे तुम्हाला मीठ घ्यायचं आहे. जेव्हा आपण इथे आलं आणि मीठ घेतोय तर हे एक अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी फंगल गुणधर्म असलेलं एक मिश्रण तयार होतं आणि त्याचबरोबर जे काही बॅक्टेरियाज वगैरे आहेत आपल्या तोंडामधले ते किल करण्यास खूप मदत करतं. त्यामुळे तुम्हाला इकडे मीठ घ्यायचं आहे. अगदी थोडंसं 1 ते 2 थेंब इकडे लिंबाचे टाकायचे. जर तुमच्या दातावरती खूप आंबटपणा असेल तर तेव्हा तुम्हाला हे जे काही लिंबू आपण यामध्ये टाकलं आहे ते अवॉइड करायचं आहे. त्याच्याऐवजी अगदी चिमूट भरून तुम्हाला बेकिंग सोडा घ्यायचा आहे, पण लिंबू घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे टूथपेस्ट. जे ही टूथपेस्ट तुम्ही वापरत आहात ते टूथपेस्ट तुम्हाला इकडे घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. साधारणतः 2 जणांसाठीचं ही एक रेमेडी तयार झालेली आहे. नेहमी जे आहे मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे की ही फ्रेशच बनवायची आहे, मिक्स करायचं आहे. आता बघा बऱ्याचदा काय होतं की आपली ब्रश करण्याची पद्धतसुद्धा चुकीची असते. मग ती ब्रश करण्याची पद्धत कशा पद्धतीने असावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आपली पेस्ट आता तयार झालेली आहे. आता हिचा वापर कसा करायचा ते सांगते आणि ही तुम्हाला किती वेळा वापरायची तीही सांगते. तर तुम्हाला अशा पद्धतीने ब्रशवरती घ्यायची आहे आणि आता तुम्हाला व्यवस्थितरित्या ब्रशनी हे घासायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने घासायचं आहे. त्याचबरोबर हे जे आहे तुम्ही हप्त्यातून 1 ते 2 वेळेस करू शकता. तुम्हाला रोज हे पॉसिबल नसेल तर तुम्ही ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी हे नक्की ट्राय करा. सगळ्यात पहिले आपल्याला पुढचे जे काही दात आहे अशी लेयर घासून घ्यायची आहे आणि ब्रश बघा कशा पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर ज्या काही आपली खालची दातांची बाजू आहे आणि वरची सुद्धा ती सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला ब्रशने घासून घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं टाईम नसल्या कारणाने आपण फास्टमध्ये जे आहे ब्रश करतो आणि अशा वेळेस मग
जे काही अन्नपदार्थाचे कण असतात ते आपल्या तोंडामध्येच राहतात. मग अशा वेळेस जे आहे कीड येते दाताला आणि दाताचा पिवळेपणासुद्धा जास्त वाढत चालतो. सो हे नक्की ट्राय करा. रिझल्ट बघू शकता, अगदी तुमच्यासमोर आहे. बिलकुल बेस्ट टू बेस्ट आहे. तोंडाचा वास येत असेल ते सुद्धा याने नक्की जातं. हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.